मित्रांनो, आत्ता मी आहे माळशेज घाटामध्ये. आज तारीख आहे 8 जुलै 2026 आणि समोर पाहता तुम्ही माळशेज घाटातील परिसर आणि डोंगरावरून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि खूप भयंकर पाऊस चालू आहे इकडे मित्रांनो. आणि वॉटरफॉल जे आहेत ते चालू झालेले आहेत. सर्व जे पर्यटक आहेत किंवा जे निसर्गप्रेमी आहेत त्यांच्यासाठी घाटात येण्याचा रस्ता मोकळा झालेला आहे. पण घाटात कधी यायचं आणि कधी नाही यायला पाहिजे ते देखील सांगणार आहे मी. त्याचं कारण असं, कारण खूप भयंकर परिस्थिती इकडं पावसाची. पाऊस खूप पडतोय, पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे सुरुवातीचा पाऊस कुणाला अपेक्षा म्हणजे अंदाज नव्हता की एवढा पाऊस पडेल, पण खूप त्या प्रमाणात खूप पाऊस पडतो इकडे. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस म्हणजे पडतो. असतो पाऊस नेहमी मान्य आहे, पण एवढा पाऊस नसतो कारण खूपच पाऊस आहे हा. तुम्ही जर समोर पाहत असाल तो तर मला विजिबिलिटी किती दिसतंय व्हिडिओ माहीत नाही. ड्राईव्ह करायला देखील रिस्की इकडे, पण आता नाईलाज आहे. मुंबईला जायचं आहे, आज ऑफिस आहे. काहीच दिसत नाही आहे, अति भयंकर पाऊस आहे. अशा वेळी काय करा, तर लाईट चालू ठेवा. तुमची जे हजर्ड आहे म्हणजे चारही इंडिकेटर ते चालू ठेवा, जेणेकरून समोरच्या गाडीला ते परिसर गाडी आपली दिसते. बस आलेली आहे घाटातून, आता लाईट लावून मस्त गाड्या चालू आहेत. इकडचा घाट तर बंद नाही झालंय. असं पुणे मुंबई एक्सप्रेसवे तो बंद झालेला आहे आत्ता. लँडस्लायडिंग झालं तिकडे बेसिक लिंकवर. जुना हायवे चालू असेल ती माहिती नाही, पण लोक इकडून काही लोक जातात या घाटातून खाली मुंबईत उतरतात, कारण हा रोड नवीन झालेला आहे. त्यामुळं हा परिसर आता वाहतुकीसाठी चांगला झालेला आहे. त्यामुळे लोक भरपूर इकडून प्रवास करतात. हो, आपण घाटामध्ये खूप ॲक्च्युली रात्री जाणार होतो मी, पण हा एवढा पाऊस होता इकडे त्यामुळं रात्री जाणं टाळलं. कारण फॉग जे आहे ते रात्री नाईटला खूप असतं इकडे. आता डेलाच तुम्हाला कळेल की किती फॉग असतं, पण चला डे बोलल्यावर थोडंसं एक परिसर तरी दिसतो आपल्याला दिवसा. नाईटला फक्त जेवढी लाईट जिथे जाईल तोच परिसर दिसतो. त्यामुळं नाईटला ड्राईव्ह करणं टाळा घाटामध्ये. जर चालायचं तुम्हाला तर तुम्ही कुणाच्या मागे जाऊ शकता, म्हणजे कुणा ट्रक वगैरे चालला असेल किंवा पिकअप वगैरे चालली असेल, कारण ते डेली जाणारे असतात, त्यांना रोडची चांगली माहिती आहे. त्यांच्या मागे आपली हळूहळू जाऊ शकता तुम्ही, जोपर्यंत तुम्हाला दिसत नाही आहे गाडी समोरची किंवा फॉग आहे तोपर्यंत जाऊ शकता तुम्ही. हे बघा आता लाईट लावलेली मी. ॲक्च्युली व्हाईट लाईट ना घाटामध्ये काहीच फायद्याची नाही आहे. बघा फॉगमध्ये काही एवढं क्लीन दिसत नाही, पण माझे टोटल 4 लाईट आहेत. तर 2 लाईट जे आहेत ते आपले काचेचे बल्ब आहेत, हॅलोजन बल्ब, आणि 2 लाईट LED बल्ब आहेत. तर जे हे बघा आता तुम्हाला, हां हे जे येलो लाईट आहे माझी त्याच्यात पहा तुम्हाला बऱ्यापैकी दिसतं म्हणजे. आणि जे रिफ्लेक्टर लावले आहे त्याच्यामुळे चांगला फायदा होतो. हां, तर आपण आता हे पुढे आले की तुम्ही राईट साईडला MTDC रिसॉर्ट आहे, ते देखील तुम्ही बुक करू शकता. पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे बुकिंग झालेलं असतं, त्यामुळं तुम्हाला फार आधी बुकिंग करावं लागेल. कारण हे अशा परिस्थितीत तुम्हाला अशा क्लायमेटमध्ये वेदरमध्ये तुम्हाला इकडं राहता येतं. रूम्स आहेत मस्त.
थोडेसे रेटिंग कमी आहेत MTDC रिसॉर्टला माळशेज घाटाच्या, पण कॉस्टिंग देखील जास्त आहे तशी. पण भरपूर जे पर्यटक आहेत ते राहतात इकडे आणि या वातावरणाचा आनंद घेतात. समोरून गाड्या येतात सर्व. घाट चालू आहे, घाटामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जी पावसाचे जे प्रमाण आहे ते तुम्ही पाहता, अति भयंकर पाऊस चालू आहे. AC कंटिन्यू चालू ठेवा. जर तुमच्या गाडीत AC नसेल तर थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण आतून पूर्ण फॉग जमतं. आणि लेफ्ट साईडला बाकी ते निसर्गरम्य परिसर आहे, धबधबे वाहतात आहेत. पण थोडं राईट साईडने चाला, त्याचं कारण असं पाण्यासोबत दगड देखील येतात छोटे मोठे. समोर अशा पिकअप, भरपूर पिकअप जातात, कारण वरचा माल खाली जातो नेहमी. भाजी वगैरे घेऊन जाणारा पिकअप असतात. आता यामध्ये भाजी नाही आहे, घराचं सामान आहे कोणाचं तरी घेऊन चालले ते. त्यांच्या मागे असं चालायचं हळूहळू. तर मी नेहमी जातो, रोडची माहिती मला. तेवढा वॉटरफॉल आहे हा, चालू झालेलं आहे मस्त वॉटरफॉल. दुसरं एक सांगेल की सॅटर्डे संडेने टाळा, कारण त्या दिवशी भयंकर गर्दी होते इकडे आणि तुम्हाला मनसोक्त आनंद घेता येत नाही घाटाचा परिसराचा, म्हणजे घाटाच्या परिसराचा. छोटे मोठे हॉटेल्स असतात इकडे या परिसरात. इकडे तुम्ही चहा नाश्त्याची तुमची सोय होऊ शकते. एवढा वॉटरफॉल आहे बा समोर. पिकअपवाला मस्त थांबून आंघोळ करतोय. पाणी पा किती येतंय वरून, दगड पण येतात. हे बघ, आता पिकअपवाला जायला सांगितलं मला आणि मध्येच बोलला थांबा थांबा थांबा. पण म्हणजे समोरून गाडी आली होती, मला अंदाज आला होता, त्यामुळे मी त्याला ओव्हरटेक करत नव्हतो. अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्हाला गाडी दिसत नाही समोरची, तिकडे ओव्हरटेक करू नका. ॲक्च्युली त्याची चुकी नाही. बघा इकडे लँडस्लायडिंग झालेलं आहे लेफ्ट साईडला, म्हणून मी सांगतो लेफ्ट साईडने जास्त चालू नका. बघा आता पुन्हा बोलतोय चालू, पण समोर टर्न आहे, मी जाणार नाही ओव्हरटेक. बघा गाडी येते लगेच. आता ड्रायव्हर नवीन येतो आय थिंक. आता बोगदा इकडे, आणि बोगद्यामध्ये थोडंसं टर्न या परिसरात शार्प आहे, त्यामुळं समोरची गाडी दिसत नाही. आता दिसतंय मला क्लिअर, तर मी निघतोय. मुसळधार पाऊस आहे. धबधबा पाहतो, घाटाचा परिसर बघा. पाण्याचा फ्लो एवढा आहे ना वरून, समोरचं काहीच दिसत नाही. हे बघ खडे देखील पडल्यात, आत्ता खडे पडले वरून, आवाज आला मला. त्यामुळं पाण्याखालून जाणं टाळा थोडं. घाटामध्ये काय परिस्थिती आहे तुम्हाला दिसेलच. केवढा वॉटरफॉल आहे. इकडे तर पाणीच साठलेलं आहे रोडवर, मातीचा परिसर आहे. केवढा वॉटरफॉल आहे हा. सोबतच धुकं देखील आहे.
येलो लाईट पहा किती चांगलं काम करतात. केवढा वॉटरफॉल आहे बापरे. आणि इथे हा जो वरून जो पडणारा पाणी जो आहे तो फ्लो पहा किती आहे. पाण्याखालून नका जाऊ. खडे पडतात आहेत, खूप खडे पडतात आहेत. काचेवर जर मोठा दगड पडला तर काच फुटू शकते. या परिसरातून जेवढं लवकर निघता येईल तेवढं निघा. म्हणजे थांबू नका जास्त. खूप मोठे दगड येते बा, मोठे दगड आलेले आहेत वरून खाली. जेवढं फास्ट निघता येईल तेवढं निघा. वॉटरफॉल पहा तुम्ही किती पॉवरफुल आहेत, किती मोठे आहेत. परिसरात थांबूच नका. समोर लोक आहेत, मूर्खासारखं थांबतात आहेत रोडवर. जर अशा वेळी धुक्यामध्ये दिसलं नाही कोणी आणि ॲक्सिडेंट झाला तर ड्रायव्हरची चुकी बोलणार. यापर्यंतचा जो परिसर आहे ना तो लवकरात लवकर कव्हर करा. थांबू नका त्या परिसरात. खूप रिस्की आहे तो. इकडे बा रिफ्लेक्टरमुळं खरंच खूप फायदा झालेला आहे. रोड चांगला झाला आहे त्यामुळं बस येते. बघा कसा आहे घाटाचा परिसर कसा आहे, किती पाऊस आहे. हे फ्लॅशिंगवाले तर पिकअपवाले तर खरंच यांना जी कारवाई करतात ना लोक, पोलीस लोक, त्याच याचे आहेत ते. कशी ओव्हरटेक केली आता तुम्हीच पाहिलं. डेली चालतात म्हणून ते जरा मस्ती करतात रोडवर आणि मग मस्ती जिरवली जाते पोलिसांकडून त्यांची. लास्ट टाइम तुम्ही पाहिलंच आपल्या व्हिडिओमध्ये. पोलिसांनी ती गाडी देखील जप्त केली जो नागिन डान्स करत चालला होता रोडवरती. हे पहा ते चालतात. काही लोक, सगळेच पिकअपवाले तसे नाही आहेत, काही लोक असतात. ते शार्प टर्न आहेत. आता काही जास्त रिस्क नाही कारण इकडं परिसर सेफ आहे. जो परिसर दाखवला मी, हे छोटे दगड पडत होते वरून, इकडे मोठे दगड देखील वरून गाडीवर पडतात. खूप 2017-18 पासून 16-17 पासून ड्राईव्ह करतो इकडे. गावी जाणं येणं असतं नेहमी 15 दिवसाला. त्यामुळे नेहमी माहिती आहे कशी परिस्थिती घाटामध्ये. भयंकर पाऊस चालू इकडे. इकडे पण टर्न आहेत खूप, पण इकडे गाडी दिसते मला तर ओव्हरटेक करू शकतो. हा एक शार्प टर्न आहे इकडे. डेला हा फायदा होतो, तुम्हाला गाड्या दिसतात आणि
ट्रकवाले खूप हळू चालतात, चांगली गाडी चालवतात ते. लोड असतो त्यांच्याकडे आणि ब्रेक्स वगैरे लागत नाहीत, कधी पण ब्रेक फेल होतात, त्यामुळे ते नेहमी हळू चालतात. म्हणून गाड्या येतात, दिसत नाही जिथे गाडी तुम्हाला ना तिकडे ओव्हरटेक करू नका. अचानक गाडी येते तर इकडे समोरून गाडी आली लगेच दिसते लाईट लावल्यामुळं. लाईट नेहमी चालू ठेवा. आता मी ओव्हरटेक करू शकतो कारण समोर गाडी दिसते मला, म्हणजे रस्ता मोकळा दिसतो. आता रिस्क कमी आहे इकडे. तुम्ही या परिसरात तुम्ही वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकता, पण जो तो परिसर आहे ना तो फक्त दिसायला छान आहे पण खूप रिस्की आहे तो. समोर बघ किती डोंगर रांगेवरून मस्त वॉटरफॉल येतात, ते पांढरे शुभ्र. सकाळचे वाजलेले 8, म्हणजे 7:08 पण पूर्ण वाजले नाहीत, 7:50 झालेले आहेत. आणि परिस्थिती अंधार पडल्यासारखं झालेलं आहे घाटामध्ये. चला या परिसरामध्ये तरी मोकळा आहे, थोडा विजिबिलिटी चांगली आहे. किती छान वॉटरफॉल आहेत, मस्त डोंगरावरून वाहणारे तर पहा. म्हणजे सुंदर, खूप सुंदर परिसर आहे. इकडे तुम्ही थांबू शकता, पण जिकडून पाणी जातो तिथे पाईप टाकलेले, त्या पाईपमधून देखील पाण्याचा फ्लो जास्त असतो. तुम्ही त्या खाली उतरण्याचा प्रयत्न करू नका, फक्त पाहून आनंद घ्या वॉटरफॉलचा. जिकडे हे पहा, इकडे रेलिंग वगैरे लावलेले आहेत, इकडे पण देखील जाणं टाळा, कारण पाण्याचा फोर्स पहा किती आहे ते पाण्याच्या. आणि सारखं नेहमी पाणी जाऊन तिकडे शैवाल आलेलं असतं आणि शैवालामुळं तुमचा पाय घसरू शकतो, घसरण झालेली असते चांगलीच. तर निवांत आहे. तुम्ही इकडे फॅमिलीसोबत येत आहे तर अलीकडेच भरपूर वॉटरफॉल आहेत, मी पुढे दाखवतोच तुम्हाला. इकडे देखील तुम्ही थांबू शकता. इकडे वर येण्याची जास्त गरज नाही, म्हणजे पावसाळ्यात तरी. पावसाळ्यात म्हणजे खूप ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी बोलतो मी. रिस्क घेऊ नका. आणि आता पुढे आपल्या राईट साईडला सावर्णे गाव येईल. सावर्णे गावाच्या अलीकडून तुम्हाला इकडे काळू वॉटरफॉल इकडे देखील जाता येतं. किंवा घाट समाप्त, इकडे घाट संपलेला आहे. आणि यानंतरचा जो परिसर आहे, इथून राईटला गेलं की तुम्ही काळू वॉटरफॉल, ते पुढे सावर्णे गाव. या पुढचा परिसर सेफ मानला जातो.
म्हणजे तुम्ही फॅमिलीसोबत आलात वगैरे, इकडे देखील वॉटरफॉल आहेत आणि इकडचे फ्लॅट वॉटरफॉल आहेत, म्हणजे तुम्ही तिकडे बसू शकता, पाण्यात आनंद घेऊ शकता. वॉटरफॉल आहे, तुम्ही थोडंसं आतमध्ये गेलात तर तिकडे वॉटरफॉल मिळतात तुम्हाला जंगलामध्ये. पण जर माहिती नसेल तर जंगलामध्ये जाऊ नका. पण आता मी तुम्हाला दाखवतो, रस्त्याच्या कडेला पण भरपूर वॉटरफॉल आहेत मस्त, आणि तिकडे फॅमिलीसोबत तिकडे एन्जॉय करू शकता तुम्ही. बाकी राईड वगैरे करायची, बाईक राईडवाल्यांना वगैरे, त्यांनी मस्त एन्जॉय करा इकडे राईडमध्ये. पण मी सांगितल्याप्रमाणे हेल्मेट घाला, कारण दगड पडतात हे दोरून खाली, छोटे असतील मोठे असतील, पण मग अपघात होऊ शकतो. आणि जास्त पावसामध्ये टाळाच. तुमची पुण्यावरून येत आहे किंवा पुण्यावरून मुंबईवरून तुम्ही येऊ शकता. पुण्यातल्या लोकांना खास सांगेल की तुम्ही तुमची राईड एक सर्किट पूर्ण करू शकता. जसं की पुणे टू पुण्यावरून निघायचं, पुढे नारायणगाव असेल, नारायणगाववरून जुन्नर मार्गे, गणेशखिंड मार्गे तुम्ही मडमध्ये उतरता. पुढे माळशेज घाट असेल, माळशेज घाटातून तुम्ही खाली पुढे इकडे मासा घाट संपल्यानंतर माश्याला एक लेफ्ट टर्न येतो. माश्यावरून तुम्ही कर्जत आणि पुढे खोपोलीला जाता, आणि तसं तुम्ही पुढे खोपोलीवरून लोणावळ्यावरून तुम्ही परत पुण्यात जाऊ शकता. म्हणजे एक सर्किट पूर्ण तुमचं होऊ शकतं, ते देखील करू शकता तुम्ही. विकेंडला मस्त प्लॅन आहे हा. पण बाईक हळू चालवा एकदम, कारण इकडे रोड तर पाहतो मी, रोडची कंडिशन एवढी सुंदर झालेली आहे. तुम्हाला आधीसारखा माळशेज घाट राहिलेलं नाही, आता नवीन रोड झालेला आहे. सावर्णे गावानंतर पूर्ण नवीन रोड आहे कल्याणपर्यंत. हे बघा, पिकअप वाले ना सगळे एकमेकांच्या लाईनमध्ये चालतात. हे चांगले चालतात. काही लोक, म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, सर्वच पिकअपवाले तसे नाही आहेत. थोडे जे नवीन मुलं आहेत ते थोडंसं स्टंट वगैरे करतात पिकअप सोबत, आणि मग त्यांच्यासोबत त्यांना दंड देखील भरावा लागतो, सोबत गाडी देखील जप्त होते, अटक देखील होते. म्हणजे या गोष्टी असतील. आणि हे पहा, इकडे लेफ्ट साईडला तुम्ही वॉटरफॉल येते. ते आत्ता जरी थोडेसे पिवळे असले, म्हणजे मातीचे असले, तर अजून एक थोडे आठवड्याने एकदम पांढरे शुभ्र होतात, कारण सुरुवातीला जी माती ती निघून जाते आणि मग नंतर एकदम फ्रेश पांढरे शुभ्र धबधबे तयार होतात. इकडे तुम्ही थांबू शकता. तर कसा वाटला तुम्हाला माळशेज घाट परिसर आपला, तो देखील सांगा. हा व्हिडिओ इकडे संपवू आपण. खूप मोठा झालेला आहे. मेन जो घाटाचा परिसर होता तो दाखवायचा होता, मी तुम्हाला तो दाखवलेला आहे. काय परिस्थिती, 8 तारीख आहे 8 जुलै 2026. हा फार लेटेस्ट व्हिडिओ आहे. आज म्हणजे उद्या वगैरे पब्लिश होईल. ही अशी परिस्थिती आहे. पहा, नवीन रोडवर देखील लँडस्लायडिंग झालेलं आहे. पण हो, रोड तर खराब झालेला नाही आहे, काही ठिकाणी खचलेलं आहे. पहा, लेफ्ट साईडला खचला आहे तिकडे. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये की नवीन रोडला काही चिरा पण गेलेल्या आहेत खाली आश्रमशाळेच्या समोर. ते दाखवेलच मी तुम्हाला. तर सांगितलं होतं मी आधी की नवीन रोड आहे, माहिती नाही या पावसाळ्यात काय प्रॉब्लेम होतात. तर याचे प्रॉब्लेम समोर येतात, कारण ज्या स्पीडने रोडचं काम झालेलं आहे. आणि ही माहिती नाही, इकडे लँडस्लायडिंग वगैरे होत असतं, खाली जमीन खचत असते नेहमी. त्यामुळं रोड जरी किती चांगला केला तरी हे जे येणार आहेत ते प्रॉब्लेम फेस करावेच लागणार आहेत. खास करून पावसाळ्यात येतात हे प्रॉब्लेम. झालेला खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण ठीक आहे, आपण इकडे थांबवू हा व्हिडिओ आणि दुसरा व्हिडिओ चालू करू. इथून पुढे ज्या लोकांना हा परिसर पाहायचा आहे त्यांनी नेक्स्ट व्हिडिओ पहा आपला. आता सध्या थांबतो इकडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, आणि फिरायला यायचं असेल घाटामध्ये तर विचार करून या थोडा. सध्याची परिस्थिती ही येण्यासारखी नाही आहे, त्यामुळं थोडं थांबा. ऑगस्टपर्यंत वेट करा. ऑगस्टमध्ये जरा पाऊस थंड होतो, थांबतो थोडा, त्यावेळी देखील येऊ शकता. पाऊस असतो त्यावेळी पण. आणि हा घाट परिसर आहे, यामध्ये कायम पाऊसच असतो, पण त्यावेळी प्रमाण कमी असतं. आता सुरुवातीचा पाऊस आहे त्यामुळं खूप प्रमाण जास्त आहे त्याचं, त्यामुळं आता सध्या तरी येणं टाळा.
ते पहा इकडे हा लेफ्ट साईडचा वॉटरफॉल. इकडे आरामात तुम्ही येऊ शकता आणि इकडे सेफ आहेत एकदम हे वॉटरफॉल. गाडी आणि सावकाश चालू हा नवीन रोड झालेला आहे, तर याचं असं नाही की तुम्ही गाडी फास्ट चालू शकता. रोड असे खचतात मध्येच. तर हो, चला थांबू आपण इकडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत देखील शेअर करा, त्यांना देखील नक्कीच फायदा होईल व्हिडिओचा.